अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत। आज जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास अधिक महिन्याच्या पौर्णिमेसंबंधी असणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण उद्याची जी काही तिथी असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे। 31 मेला आहे अधिक महिन्याची पौर्णिमा। अधिक महिन्याच्या पौर्णिमेला तब्बल 3 वर्षांनी अशी सुवर्ण संधी मिळते। आता पौर्णिमा म्हटलं तर लक्ष्मी मातेची तिथी असते आणि अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा महिना असतो आणि या महिन्यात विष्णूंची पूजा, आराधना, सेवा, व्रत केले जाते। तसेच या पौर्णिमेला देखील अनेक जण व्रत आणि धार्मिक विधीही करतात। तर आज आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास करून या दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपल्याला काय काय कामं करायची आहेत, काय सेवा करायच्या आहेत आणि काय काय करायचं आहे, काय उपाय करायचे आहे त्याविषयीचा आजचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला जमणार आहे तशी कामं किंवा आपल्याला सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी 11 कामे मी तुम्हाला सांगितली आहे, त्यापैकी तुम्हाला जेवढी शक्य होणार आहे तेवढी तुम्ही करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पौर्णिमा प्रारंभ कधी आहे, समाप्ती कधी आहे, तर आपण प्रथम जाणून घेऊया। तर बघा, 30 मे 2026 रोजी शनिवारी पौर्णिमा दुपारी 11:58 म्हणजे आज सुरू झालेली आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही रविवारी दुपारी 2:14 समाप्त होणार आहे। त्यामुळे 30 तारखेला किंवा 31 तारखेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे। आणि या संपूर्ण अधिक महिन्यात आपण कधीही सत्यनारायण करू शकतो, पण जे लोक फक्त पौर्णिमेचं सत्यनारायण करणार आहे त्यांनी 30 तारखेला केलं तरी चालेल आणि 31 तारखेला केलं तरी हरकत नाही। त्याचप्रमाणे उपाय सेवा करण्यासाठी देखील हे दोन्ही दिवस चांगले आहेत। आता कुठली कामे करायची आहेत हे आपण प्रथम जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि चिमूटभर हळद मिसळायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। या व्यतिरिक्त तुम्ही कच्चे दूध म्हणजेच न तापवलेले दूध आहे ते देखील 1 चमचा टाकू शकता। आता या दिवशी अधिक आणि महिन्यात खऱ्या अर्थाने तीर्थस्नानाला जास्त महत्त्व आहे किंवा तुम्ही नदीवर जाऊन स्नान करण्याला देखील महत्त्व आहे, पण आजकाल आपण या गोष्टी करू शकत नाही किंवा केल्याच जात नाही। त्यामुळे जर गंगाजलाची बॉटल आपल्या घरामध्ये असेल किंवा ती बॉटल आपल्या घरामध्ये असायलाच हवी। अगदी 10 ते 15 रुपयाला ती बॉटल कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानातही मिळते, आपल्या घरी असायला हवी। या दिवशी या ज्या काही विशेष तिथी असतात तिथीला थोडेसे 2 थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे, यामुळे गंगास्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते। या व्यतिरिक्त गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं कच्चं दूध देखील टाकू शकता आणि नंतर आंघोळ झाल्यावरती आपल्याला संपूर्ण घरामध्ये देखील थोडं थोडं गंगाजल शिंपडायचं आहे। गंगाजल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर गुलाबजल किंवा गोमूत्र जरी शिंपडले त्यामध्ये थोडीशी हळद ही एकत्र केली तरीही चालणार आहे। पण अशा प्रकारे आपलं घर शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजा आणि आपला उंबरठा आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं, मुख्य दरवाजा पुसून त्यानंतर त्यावर शुभ आणि लाभ लिहायचं, स्वस्तिक काढायचं। अशा पद्धतीने उंबरठा पूजन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे। उंबरठा पूजन करायला फार अवघड नाही, त्यावर आपल्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचे लेपन करायचं असतं। त्यानंतर त्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावले काढायची असतात किंवा हळदी कुंकवाने काढू शकतात। तसेच स्वस्तिक काढायचं असतं। इतकं सोपं हे पूजन असतं। त्यानंतर धूप दीप ओवाळायचं, फुलं असतील तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूने उंबरठ्याचे आपल्याला फुलं ठेवायची असतात आणि अशा प्रकारे उंबरठा पूजन आपल्याला करायचं आहे। आणि त्यानंतर पुढे आपल्याला जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे। तुमच्या देवघरामध्ये जशी तुम्ही रोज देवपूजा करता तशाच त्या पद्धतीने करायची आहे। त्याचप्रमाणे देवघरात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती असेल ती एका चौरंगावर स्थापित करावे आणि त्याची विशेष पूजा करावी। गाईच्या तुपाचा दिवा लावावा, शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा, अगरबत्त्यांनी फुले अर्पण करावी। भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं। लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुलं व्हावीत। शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। विष्णू सहस्रनामाचे पठण करावे, शक्य असेल तर 108 वेळा मंत्र जप करावे। त्यानंतर नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत, साखरेचा प्रसाद दाखवा आणि नंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा। धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, सुख समृद्धी वाढते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा होते, कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि ही सेवा अधिक पटीने फलदायी मानली गेली आहे अशी श्रद्धा आहे। पूजेनंतर संध्याकाळी सुद्धा तुळशी पुढे धूपदान करावं।
दीपदान करावं. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू आणि लक्ष्मीची देखील एकत्रित सेवा करावी. त्यामध्ये काय येतं तर आपण श्री सुक्तम पठण करू शकतात. पुरुष सुक्तम पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र 16 वेळेस तुम्ही म्हणायचं आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन देखील अवश्य करायचं आहे. या व्यतिरिक्त सत्यनारायण जर तुम्ही अजूनही तुमच्या घरामध्ये करत नसाल तर अधिक महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर महिन्यात येणारी जी पौर्णिमा असते या पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्ही करू शकता. बघा, याने देखील आर्थिक अडचणी त्यास मदत होत असते, पण यामध्ये सतत सातत्य असणे गरजेचे आहे. दर महिन्याला आपण या गोष्टी करायला हव्या. त्यानंतर अधिक मासाच्या म्हणजे पुरुषोत्तम मासाच्या पौर्णिमेला भगवान शंकराची आराधना करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या किंवा उद्याच्या दिवशी आपल्याला शंकराच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने साध्या पाण्याने होईना अभिषेक घालायचा आहे. तुमच्या घराजवळ जर कुठे शंकराचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे. तिथे बसून आपण शिवमहिमा स्तोत्र म्हणू शकतो किंवा शंकर भगवानांची 108 नामावली बेलपत्र देखील अर्पण करून आपल्याला शिवमंदिरात दीपदान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अधिक मासामध्ये पौर्णिमेला देवघरामध्ये आपल्याला जो दिवा प्रज्वलित करतो त्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. तर विड्याच्या पानाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे. विड्याच्या पानात माता लक्ष्मी वास करते. पौर्णिमेला आपल्याला 2 विड्यांची पानं दिव्याखाली ठेवायची आहे. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून अक्षत अर्पण करा. त्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहे तेथे तर ठेवायचीच आहे, पण अधिक महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही उंबरठ्यावर तुळशीपाशी अवश्य विड्याचे पान ठेवून दीपदान नक्की करू शकता. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक छोटासा उपाय सांगते. विड्याची पानं घ्यायची आहे. त्या विड्याच्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि हे पान माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. किंवा या विड्याच्या पानाला तुम्ही मधाचा एक थेंब देखील लावू शकता. अशा प्रकारे मधाचे देखील विड्याचे पान तुम्ही अर्पण केलं तरीही माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे. बघा, हा धनवृद्धीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही अधिक महिन्याच्या पौर्णिमेला नक्की करा. या व्यतिरिक्त अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर माता लक्ष्मीची सेवा ही पौर्णिमेला अवश्य करावी. पौर्णिमा असल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी देखील आपण पौर्णिमेला काही गोष्टी करू शकतो. जसे की आपण पांढऱ्या रंगाचे वस्तूचे दान करू शकतो. जसे की वस्त्र आहे, पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहे किंवा साखर आहे, खडी साखर आहे किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई आहे. जी काही तुम्हाला शक्य होईल ते आपल्याला दान करायचे आहे. त्यामुळे दान करण्यासाठी तुम्ही पांढऱ्याच रंगाच्या वस्तूचा वापर करा. या व्यतिरिक्त आपण दीपदान देखील करू शकतो. दान करायचं म्हटलं तर आपण कपड्याचे दान करू शकतो किंवा विविध प्रकारच्या वस्तूचं दान करू शकतो. बघा, आज उद्या पौर्णिमा आहे. दीपदानाला देखील जास्त महत्त्व आहे. तर हे दीपदान आपल्याला कुठे करायचं आहे तर बघा, सर्वप्रथम आपल्याला मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा आहे. त्यानंतर पुढचा जो दिवा असणार आहे तो कुठल्याही एका मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान करायचं आहे. किंवा आपल्या गुरुगृही म्हणजे केंद्रात, मठात किंवा तुम्ही आपल्या गुरुगृही तुम्ही इथे दीपदान करायचं आहे. त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक दिवे देखील ठेवू शकतात, पण कमीत कमी एक का होईना दीपदान आपल्याला मंदिरामध्ये करायचं आहे. या व्यतिरिक्त नदीच्या ठिकाणी जाऊन देखील आपण दीपदान करत असतो. त्यामुळे दीपदान जर आपण अशा प्रकारे नदीवर जाऊन केलं तर त्याला देखील विशेष महत्त्व आहे. पण अगदीच तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये देखील आपण जल भरून ठेवलेलं असतं. तिथे आपलं पाणी आहे तर त्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करू शकतो. या व्यतिरिक्त आपण अंगणामध्ये देखील दिवे प्रज्वलित करू शकतो. बघा, त्यानंतर आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. लक्ष्मी मातेला ही खीर प्रिय आहे, त्यामुळे खिरीचा नैवेद्य आपल्याला आवर्जून घरामध्ये बनवायचा आहे. या व्यतिरिक्त अजूनही जरी तुम्ही तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार अर्पण केले नसतील तर उद्याची संधी सोडू नका. तुळशी मातेला आवर्जून कुठलाही एक अलंकार, मग त्यामध्ये साध्या हिरव्या बांगड्या जरी असल्या तरीही तुळशी मातेला ते अर्पण करायच्या आहे. किंवा आपली परिस्थिती थोडीशी चांगली असेल तर एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस का होईना तिथे अर्पण करायचं आहे. ज्या वस्तू तुम्ही अर्पण करणार आहात त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरीब महिलेला द्यायच्या आहेत. याने आपल्या घरातील दुर्भाग्य जाऊन घरामध्ये सौभाग्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते. ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी. या व्यतिरिक्त ज्यांचा चंद्र खराब नाही त्यांनी देखील चंद्राची पूजा केली तर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते. निर्णय घेण्याची क्षमता त्यांची वाढत असते. त्यामुळे आज आपण किंवा उद्या आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. दूध, पाणी आणि त्यामध्ये थोडीशी साखर अशा प्रकारे एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य हे द्यायचं आहे. सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ्य देतो त्याच पद्धतीने चंद्राला देखील अर्घ्य द्यायचं आहे.
तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावून चंद्रदेवाला ओवाळा. त्यानंतर प्रणाम करा. अर्घ्य देताना कोणताही मंत्र येत नसेल तर साधा मंत्र ओम चंद्रदेवाय नमः एक वाटी खीर घेऊन चंद्रदेवाला दाखवा आणि प्रार्थना करा, हे देवा तुम्ही याचा भोग स्वीकारा आणि याला प्रसाद बनवा. ही खीर नंतर घरातील सर्वांसाठी बनवलेल्या खीरात मिक्स करा किंवा त्या वाटेत प्रसाद घरात वाटून खा. हा लक्ष्मी स्थिर करण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. याला हलक्यात घेऊ नका, करून पहा, खूप लाभ होतो. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पितरांसाठी काही सेवा केल्या तर देखील आपल्याला फळ मिळतं. पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते. तर उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाला जर आपण कणकेचा दिवा लावला तर निश्चितच आपल्याकडून तो देखील एक प्रकारच दीपदान होणार आहे. त्यामुळे कणकेचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आणि सोबतच जाताना दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गुळ अशा प्रकारे दूध मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. याने देखील आपल्या पितृदोष दूर होण्यासाठी मदत होते. असे त्या ठिकाणी कमीत कमी 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळेस 5 कापराच्या वड्या देखील जाळायच्या आहेत. आता या वड्या जाळताना तुम्ही एक छोटीशी वाटी किंवा पंती घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवू शकता. त्यावर 5 कापराच्या वड्या टाकून तुम्ही प्रज्वलित करू शकता. जर तुमच्याकडे 2 लवंग किंवा तमालपत्र असेल तर ते देखील आवर्जून टाकावे. पण हे प्रज्वलित करत असताना तुम्हाला बाहेर बसायचं आहे आणि आपण आपलं जे तोंड आहे ते आपल्या घराकडे करायचं आहे. अशा पद्धतीने या कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. जोपर्यंत ते प्रज्वलित होत असणार आहे तोपर्यंत एकतर श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो शिवाय असं तुम्हाला म्हणायचं आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 ते 6:15 याच्या आतमध्ये म्हणायचे आहे, म्हणजे या दरम्यान करायचं आहे. त्यासोबतच देवघरासमोर देखील आपल्याला कापूर जाळायचा आहे. आणि त्या कापरासोबत आपल्याला लवंग देखील जाळायचे आहे. अशा प्रकारे जर आपण कापरासोबत लवंग जाळली तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. 30 मे रोजी तर टाळायचेच आहे, पण 31 मे रोजी सुद्धा पूर्ण दिवस दुसऱ्यांचे अन्न खाणे टाळा. पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्यांचे अन्न खाल्ल्याने 15 दिवसांच्या पुण्याचा क्षय होतो, म्हणजे नाश होतो. आपण एवढ्या कष्टाने जप व्रत करतो, मग दुसऱ्यांचे अन्न खाऊन आपले पुण्य का वाया घालवावे. या दिवशी गरिबांना दान दिले तर खूप पुण्य मिळते. आता तुम्ही म्हणाल की आपण त्यांचे पुण्य घेत नाही ना, तर नाही, त्यांना खरोखर गरज असते आणि दानाचे पात्र मानले गेलेले आहे. त्यांना दारिद्र्य नारायण समजून दान करा. हे देवा आम्ही तुम्हालाच हे अर्पण करत आहोत. तुम्हीच या रूपात बसला आहात, या भावनेने दान करा. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये, ही काळजी नक्की घ्या. आता जगाच्या पाठीवर कुठलीही कुलदेवी असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. या अधिक महिन्याचा अवचित्य साधून आपल्या कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच जर तुम्ही या अधिक महिन्यात तुमच्या मूळ पीठावर गेला असेल तर तुमची ती ओटी भरून झाली असेल आणि ज्यांची बाकी आहे किंवा जर तो आता 15 तारखेच्या जाणार आहे त्यांनी तिथे ओटी भरली तरी हरकत नाही. कुलदेवीची ओटी आता आपण मूळ पीठावर जाऊन कुलदेवीची ओटी भरणं शक्य असेल तर सोनेहोरून पिवळं, पण नसेल शक्य तर काय करायचं, जवळपास देवीचे मंदिर असेल तर आपल्या कुलदेवीचे मंदिर तिथे जाऊन ओटी भरायची. तर आपल्या घरात कुलदेवीचा फोटो, टाक आहे, मूर्ती आहे, तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरून घ्या. पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरू शकता. या अधिक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही वाण देऊ शकता. मूळ पीठावर जाऊन दिलं तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही या पौर्णिमेचं औचित्य साधून देवीला वाण देऊ शकता. 33 बत्तासे, 33 अनारसे, 33 दीपदान तुम्ही करू शकता. देवीला 33 दिव्यांचं दान तुम्ही करू शकता. एखादं तांब्याचं भांडं असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. कृष्णाला वाण द्यायचं असतं, रामाला, महाराजांना, तुम्हाला ज्यांना वाण द्यायची इच्छा आहे त्यांना तुम्ही यथाशक्ती वाण देऊ शकता. त्यानंतर शेवटचं काम किंवा शेवटची जी सेवा आहे ती कसली, तर सवाष्ण किंवा कुमारिकेची सेवा बघा. अधिक महिना देखील आहे. समजा आपण पौर्णिमेच्या दिवशी जर एखाद्या सवाष्णीला घरी बोलावलं, तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आणि तिला साधं दूध किंवा खीर खायला दिली तर त्याने देखील लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. त्या महिलेला जर काही दुसरंही देणं शक्य असेल, जसं की साडी चोळी आहे, बांगड्या आहे, शृंगाराचे एखादं साहित्य आहे, जे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला देणं शक्य होणार आहे, ते जरी दिलं तरीही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तर अशा पद्धतीने या 11 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. जास्त मोठ्या वाटतात परंतु करायला अजिबात अवघड नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला शक्य होईल अशाच पद्धतीने सांगितली आहे. त्यामुळे आवर्जून का होईना तितक्या
करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या. तसेच अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही नाही जमलं तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावा. हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात आणि यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्याला भरभरून धन, लाभ, सुख, शांती, समाधान सुद्धा मिळू शकते. तसेच दिवसा झोपू नका या दिवशी. तसेच ह्या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एक दिवशीच केलं पाहिजे, त्या दिवसाला तितकंच महत्त्व असतं. तर असा हा अधिक पौर्णिमेचा अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की जर तुम्ही साजरी करा, सांगितल्याप्रमाणे सेवा करा, उपाय करा, 100% तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.